नमस्कार मैत्रिणींनो, यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ही चमकी वर्क कसं करायचं, म्हणजेच हे टिकली वर्क कसं करायचं। आज आपण पाहणार आहोत हे कट बीट्स वर्क। आज जरा माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडंसं आवाज व्यवस्थित येत नाही आहे, समजून घ्या। चला तर मग आज आपण हे कट बीट्स वर्क पाहूया, किंवा याला कटदाना असंही म्हणतात। आता नेहमीप्रमाणेच काय करायचं, अशी एक सिंगल लाईन ओढून घ्यायची, त्यानंतर खालचा धागा असा सुईमधून वर काढून घ्यायचा। धागा वर काढून घेतल्यानंतर हे जे कट बीट्स आहे ते असं सुईमध्ये घ्यायचं। सुईमध्ये घेतल्यानंतर सुईचं टोक ह्या धाग्यामध्ये अडकवायचं आणि हे कट बीट्स या धाग्यामध्ये असं ढकलायचं। आता हे कट बीट्स धाग्यामध्ये ढकलल्यानंतर नेहमीप्रमाणेच काय करायचं, सुईचं टोक मात्र या धाग्यामध्येच ठेवायचं आणि बरोबर खालचा धागा आहे तो असा खाली ओढायचा। कट बीट्स फिट्ट बसला आहे असा अंदाज घेऊन बरोबर त्याच्यासमोर त्याला चिटकवून दुसरा धागा खालून वर काढून घ्यायचा। आता याप्रमाणेच ही कृती पूर्ण करायची। जसे आपण शुगर बीट्स लावले, मोठे मणी लावले आणि ही टिकलीही लावली, त्याप्रमाणेच ही प्रोसेस आहे, त्याप्रमाणेच आपल्याला करत जायचं आहे। फक्त आता इथे असं दोन दोन कट बीट्स नाही टाकायचे। आता बघा मी इथे टाकले आहेत दोन दोन कट बीट्स। सर्वप्रथमच आपण टाकायला गेलो तर ते व्यवस्थित येत नाही, त्यामुळे एका एका कट बीट्स टाकूनच तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे। आणि वर्क करताना पण शक्यतो एक एक कट बीट्स टाकूनच वर्क करायचं, तेव्हा वर्क कसं असं फिनिशिंगमध्ये येतं। दोन दोन कट बीट्स जर आपण टाकायला लागलो तर ते व्यवस्थित होत नाही, त्यामुळे एका एका कट बीट्सनेच प्रॅक्टिस करायची आणि एका एका कट बीट्सनेच वर्कही करायचं। बघा आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे सुईमध्ये असं हे एक कट बीट्स घ्यायचं, परत हे धाग्यात अडकवायचं। धाग्यात अडकवल्यानंतर सुईचं टोक धाग्यात ठेवूनच खालचा धागा असा हळूवारपणे ओढायचा। मागच्या कट बीट्सला हे पुढचं नवीन टाकलेलं कट बीट्स असं चिटकून घ्यायचं। फिट्ट बसलं आहे असं वाटलं की बरोबर पुढे सुईचं टोक घुसवायचं आणि दुसरा टाका असा वर काढून घ्यायचा। आता ही लाइनिंग अशीच पूर्ण करायची आहे। बघा मी इथे ही लाइनिंग पूर्ण करून घेतली आहे, त्याप्रमाणेच तुम्ही ही लाइनिंग पूर्ण करून घ्यायची आहे। आता या कट बीट्सचा वापर आपल्याला वर्कमध्ये बऱ्याच ठिकाणी होतो। चंद्रकोर वगैरे बनवताना किंवा बुट्टा वगैरे बनवताना, बॉर्डर बनवताना असा विविध ठिकाणी याचा वापर होतो। किंवा मग आपण बघा फॅब्रिक पेंटिंग असतं ना, फॅब्रिक पेंटिंगमध्ये पण जेव्हा बॉर्डर करायची असते तेव्हा तिथे पण ह्याचा वापर होतो। एकदम सुंदर लुक येतं त्याला आणि वर्क आपलं सुंदर असं दिसतं। हे बघा याप्रमाणे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत। या लाइनिंगची तुम्ही छानपैकी प्रॅक्टिस करा। पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।